एकदम खाली एक मोठा शेंद्राचा एक हे, त्याला काहीतरी तिळ्या तिळ्या वाढतो संक्रांतीच्या काळात असं म्हणतात, आणि तिथं नाव दिलेलं आहे तानाजी. आणि त्याच्या शेजारी एक समाधी आहे पायथ्याशी. ती कोणाची? मग किती भाग्यवान आहेत आपण. हाच तो अंबरीश आहे. त्या अंबरीशाची समाधी आमच्या गावामध्ये आहे. म्हणून जालना जिल्ह्याची ओळख सांगितली. जालना जिल्हा साधा नाही आहे. पौराणिक दृष्टीने जर विचार केला तर भागवत रामायणामध्ये येणाऱ्या अनेक महान अशा पुरुषांच्या तपस्येची जागा ही नगरी आहे. इथे साक्षात अंबा, अंबिका, अंबालिका, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आजही विराजमान आहे. वरच्या टॉप व्ह्यूनी वरच्या बाजूने जर पाहिलं तर माशाच्या आकाराचा पूर्ण असणारा तो डोंगर, आणि त्या डोंगराच्या मधोमध वसलेली ही अंबाबाई, आणि तिच्या चरणाशी असणारा एकादशीचं व्रत स्वीकारणारा राजा अंबरीश. ही आपल्या नगराची एक ओळख आहे. आपल्या जिल्ह्याची दुसरी ओळख आहे ती उद्या होणारच आहे, भगवंताच्या 16,108 विवाहाची. एक सासूरवाडी आहे बरं का श्रीकृष्ण परमात्म्याची, जालना जिल्हा. लक्षात घ्या. जसं अमरावती आहे कौंडिन्यपूर, तसं जालना जिल्ह्यातली एक पोरगी आपल्या जवळची श्रीकृष्ण परमात्मा घेऊन गेले होते मूळ माधव नावाच्या क्षेत्रावरती, आपलं जामखेड. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म कार्यासाठी सातत्यानं धर्माची भगवी ध्वजा जालना जिल्ह्यामधल्या छोटस जाम समर्थ नावाचं गाव, एका श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेले रामदास स्वामी, ही आमच्या जालना जिल्ह्याची मूळ ओळख आहे. की रामदास स्वामींची जन्मभूमी जालना जिल्हा आहे, श्रीकृष्ण परमात्म्याची सासूरवाडी जालना जिल्हा आहे, आणि अंबरीश राजाची समाधी जालना जिल्हा आहे. मला सांगा, एवढं मोठं वैभव औरंगाबादला तरी एका संभाजीनगर. पण हे मला माहित तर पाहिजे. हे मला माहित पाहिजे. याच्यासाठी मग माहित कुठं होणार आहे? याच्यासाठी मला पुराणाचा अभ्यास करावा लागेल, ते जाणून घ्यावा लागेल. हा जो अंबरीश राजा होता, एकादशीचं व्रत केलं होतं. एकादशीचं व्रत आहे नियमाने 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीला एकदा खायचं. आता फक्त ऐका बरं का, पटपट सांगणार आहे, वेळ थोडा आहे, ऐका फक्त. आता करण्याचा प्रयत्न करू नका. देवाने दिली शक्ती तर करा, पण काही जर झालं तर पुन्हा मला पुन्हा आंबडला यायचं आहे. 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीला एकदा जेवण करायचं आहे. सायंकाळच्या वेळेला फक्त दूध प्यायचं, ते पुढ्यातलं गाईचंच. एकादशीच्या दिवशी निराहार, निर्जला. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सकाळी भगवंताची शाळीग्रामाची पूजा करायची, भगवंताला तुलसी दल व्हायचे, अभिषेक करायचा, एक मेवण जेव घालायचे दाम्पत्य, लक्ष्मी नारायणाचं स्वरूप म्हणून त्याला भोजन द्यायचं, आणि त्याचं जेवण झाल्यानंतर भगवंताचा पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आपण अन्न सेवन करायचं. हे साधारणतः 12:30-1च्या आत करायचे. आणि संध्याकाळी पुन्हा झोप लागावी म्हणून थोडस परत गायचं. ज्या व्रताने सुरुवात, ज्या पदार्थाने सुरुवात, त्याच पदार्थाने समाप्ती. असं एकादशीचं व्रत. किती दिवसाचं? आता आपल्या साबुदाणा, बटाट्याचे वडे, रताळे, 50 पदार्थ ताटली मध्ये. काय तर म्हणा एकादशी, याला एकादशी म्हणत नाहीत. लक्षात घ्या, एकादशीचा उपवास आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा दिवस. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे असणे, बसणे, जाणे, देवाच्या जवळ जायचं. कशाने जायचंय तर पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 5 आणि 5 10, आणि माणसाचं एक मन, हे 11 अवयव फक्त प्रभू कार्यासाठी खर्चित करायचे. तो दिवस एकादशीचा. कोण दिवस येईल कैसा,
कैसा कोण दिवस येईल कैसा पूर्ण दिवस येईल कैसा पूर्ण दिवस येईल कैसा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी अतिशय पवित्र असं असणारं हे एकादशीचं व्रत आहे. 3 दिवसाचं व्रत राजाने अनेक वर्षापर्यंत एकादशीचं व्रत केलं. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन राजाच्या रक्षणासाठी आपलं सुदर्शन नावाचं चक्र स्वाधीन केलं भक्ताच्या अंबरीशाच्या स्वाधीन. 1 दिवसाचा प्रसंग महात्म्य वर्णन करतात की दुर्वास ऋषी राजा अंबरीशाच्या राजमहलामध्ये आले आणि त्या दिवशी होतो पारण. पंचांगाच्या नियमाप्रमाणे द्वादशी सकाळी लवकर संपून त्रयोदशी लागणार होती. जेव घालायचे लोक पण द्वादशीच्याच मुहूर्तावर. स्वयंपाक झालेला होता. जेवणाची गडबड सुरू झाली. तितक्यामध्ये अतिथीच्या रूपाने साधू आला. विनंती केली, राजाने तुम्ही 2 घास खात्याने सांगितलं माझी थोडीशी पूजा राहिली, आत्ता गंगेवर जातो ना वापस. दुर्वास गंगेवरती निघून गेले. त्यांना यायला वेळ लागला. इकडं तर मुहूर्त संपायच्या आत संकल्प करून जेवायला बसवायचं. संकल्प सोडला. ब्राह्मण जेवायला बसले. राजाने हातावरती 1 पळीभर पाणी आणि तुळशीचं पान घेतलं. भगवंताचं तीर्थ म्हणून सेवन. दुर्वास आले आणि दुर्वासांच्या लक्षात आलं की मी जेवण्याच्या अगोदर यांनी जेवणे केलीत का काय. राग आला. दुर्वासांनी आपल्या केसेमधलं एक कृत्य निर्माण केलं. एक मायावी जीव निर्माण केला दुर्वासांनी आणि तो अंबरीश राजावरती चालून गेला. अंबरीशाला संपवायला लागला. परंतु भगवंताने रक्षण करण्यासाठी दिलेलं सुदर्शन नावाचं चक्र निघालं आणि त्या सुदर्शन चक्राने ती कृत्य संपवली. दुर्वासाच्याच पाठीमागे हे चक्र लागलं आणि जीव वाचवत पळायला लागले. कैलासावरती गेले. महादेवाने सांगितलं मी या चक्राला थांबवू शकत नाही. वैकुंठामध्ये गेले. नारायणाने तेच सांगितलं. ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवाने तेच सांगितलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की राजा या चक्राला थांबवण्याची क्षमता ही फक्त ज्याने एकादशीचं व्रत केले त्याच्याच हात आहे. म्हणून तुम्ही शरण जा अंबरीशा. की तुम्ही अंबरीश राजाला शरण जा. दुर्वास अंबरीश राजाला शरण आला. राजाने चक्राला विनंती केली. भगवंताला विनंती केली. सुदर्शन नावाचं चक्र जागेवरती थांबलं. म्हणून तुम्ही दुसरं व्रत करावा ना करा पण एकादशीचं व्रत जरूर जरूर जरूरच करा. एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नका. ती एकादशी यानंतर सूर्यवंशीय राजांच्या शृंखलेमध्ये अंशमाच तपस्तेपे गंगानयन काम्यया कालम महांत नाशक्नो ततः कालेन संस्थितः
दिलीपस्ततुतस्तदुभत् दशक्तो कालमेवान् भगीरथस्य पुत्रः तेपेषु महातपः. सगल नावाचा राज्य या पृथ्वीचं पालन पोषण शासन करत होता. आणि यज्ञ करण्याच्या निमित्ताने एक अश्वमेध यज्ञ करावा हा विचार राजाच्या मनामध्ये आला. अश्वयज्ञाच्या त्या यज्ञाच्या नियमाप्रमाणे पांढऱ्या रंगाचा एक घोडा त्या यज्ञासाठी निवडून आणला होता. अंगणामध्ये घोडा बांधला. यज्ञाची सगळी इकडे तयारी चालू आहे. इंद्राच्या मनामध्ये भीती होती, कोण कधी आक्रमण करेल आणि आपली खुर्ची कधी ओढून घेईल. त्या भीतीपोटी इंद्राने कोणाला न सांगता तो पांढरा घोडा चोरला. इतक्यावरती थांबला नाही. गंगासागर नावाच्या क्षेत्रावरती कपिल मुनी जिथे ध्यानस्थ बसले होते त्या कपिल मुनींच्या आश्रमाच्या बाहेर हा पांढऱ्या रंगाचा घोडा बांधला. तिकडे यज्ञाची तयारी सुरू आहे. अहो म्हणले यज्ञासाठी आणलेला घोडा, म्हणले घोडा चोरला, घोडा चोरला, घोडा चोरला. या सगळ्यांच्या राजाच्या मुलांनी नातवांनी घोड्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेत 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 जाऊन पोहोचले गंगासागर नावाच्या क्षेत्रावरती. पाहतायत तर कपिल मुनीच्या अंगणामध्ये हा घोडा आश्रम आणि कपिलांवरती चोरीचा खोटा आळ घेतला. म्हणे तुम्ही आमचा घोडा चोरला म्हणे. कपिलांनी सांगितलं मी हा घोडा चोरला नाही, मला माहित नाही. कठोर वचन बोलले. तपस्वी होते कपिल महामुनी. शाप दिला. आपली दृष्टी, क्रोधायमान दृष्टी त्या सगळ्या जीवांवरती टाकली आणि ते सगळे राजे जळून भस्मसात झाले. त्याच वंशामध्ये अंशुमान तो या सगळ्यांचा शोध घेत 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 सगळ्याच्या सांगण्यावर जाऊन पोहोचला. सांगितलं असा असा प्रकार घडला. तुमच्या कोणी पाहण्यात त्याने सांगितलं बऱ्याच दिवसापूर्वी कोणी आले होते. घोडा मी चोरला नाही, कोणी चोरला माहित नाही, पण माझ्यावरती खोटा आळ घेतला. अहो ते सगळे माझे पूर्वज, वंशज, काका, माझे चुलत भाऊ ही सगळी मंडळी आली होती. ते कुठे आहेत? त्याने सांगितलं ते जळून भस्मसात झाले. अहो म्हणे त्यांचा उद्धार करायचा असेल ना, पर्याय एकच आहे की स्वर्ग लोकामध्ये असणारी जी गंगा आहे ना, जोपर्यंत परम पवित्र गंगेच्या उदकाचा पाण्याचा स्पर्श त्या भस्माला होणार नाही तोपर्यंत तुझ्या सगळ्या या लोकांचा उद्धार होणार नाही. आणि गंगा मृत्यू लोकात आणण्यासाठी या भारत देशामधला अख्खा एक परिवार पिढ्यानपिढ्या तपश्चर्या करत राहिला. याच वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा जन्माला आला आणि पणजोबा आजोबा यांनाही जे साध्य झालं नाही, आता मला ते तपश्चर्येच्या बळावरती प्राप्त करून घ्यावं लागेल. साधना पूर्ण झाली. भगवती गंगा मैया प्रसन्न झाली. वरम भूयात, तुमच्या तपश्चर्येला मी प्रसन्न. सांगा तुम्हाला काय पाहिजे. याने सांगितलं की माझ्या पितरांत आपला परम पवित्र उदकाचा स्पर्श त्या भस्म राशीला करायचा आहे. तुम्ही मृत्यू लोकामध्ये अवतारित व्हा. गंगेनं सांगितलं की राजा मृत्यू लोकात यायला अडचण काही नाही, तुमचे पाप धुण्यासाठी मी येईल, पण माझा जो वेग आहे ना तो वेग या धरणीला सहन होणार नाही. म्हणून तुम्ही त्या माझ्या पाण्याच्या निघलेले पहिली जी धार आहे ती धार सहजपणे पेलू शकेल असा कोणीतरी एखादा सामर्थ्यवान पहा. भगवान शिवशंकराचं स्मरण केलं. शिवशंकर प्रगट झाले भगीरथाच्या समोर. भगीरथाने चरणावरती साष्टांग नमस्कार केला. देवादिदेवा महादेवा, संकटाच्या वेळेस तूच आम्हाला वाचवतोस. गंगा माता मृत्यूवर यायला तयार आहे, पण तिची जी पहिली धार आहे ना ती खूप वेगामध्ये आहे. म्हणून तिचा पहिली जी धार आहे ती तुम्ही तुमच्या मस्तकावरती धारण करा. भगवान शिवशंकराने स्वागत केलं. म्हणले हरकत नाही. आणि हिमालयामध्ये हात जोडून भगवान शिवशंकर उभे. ती गंगा परमेश्वराच्या चरणंगुष्टापासून निघाली, भगवान शिवशंकराच्या मस्तकावरून येऊन आदळली. तीच गंगा हिमालय, ऋषिकेश, हरिद्वार या माध्यमातून संबंध देशामध्ये वाहती. तिचंच एक रूप आपल्या जवळ असणार प्रतिष्ठान नगर, आजच्या भाषेतलं पैठण, राक्षसभुवन, विज्ञानेश्वर, आपेगाव, तीच आमची जोगला देवी, रामसगाव, हा सगळा
परम पवित्र अशा असणाऱ्या हीच ती गंगा मैया आहे. प्रगट झाली, गंगेचं स्वागत केलं, गंगेचं पाणी, त्या गंगेच्या पाण्याचा स्पर्श या सूर्यवंशी राजांच्या त्या भस्माला झाला. अशी परम पवित्र अशी असणारी ही गंगा तुमचं माझं पाप धुण्यासाठी रात्रंदिवस खळखळ खळखळ मनामध्ये कुठलाही मळ न ठेवता वाहते. वाचे म्हणता गंगा